हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे जाहीर। ठाकरे गटाला 21, काँग्रेसला 17, शरद पवार गटाला 10 जागा। महाविकास आघाडीमधील सांगलीचा तिढा सुटला। सांगलीची जागा ठाकरे गटालाच। विशाल पाटील अपक्ष लढणार नाहीत। नाराज असलेल्यांची समजूत काढून नाना पटोले यांची प्रतिक्रिया। सांगलीची जागा ठाकरे गटाला जाताच काँग्रेसमध्ये नाराजी। विश्वजित कदम संध्याकाळी पत्रकाद्वारे भूमिका स्पष्ट करणार, तर काँग्रेस नेते विश्वजित कदमांची नाराजी दूर करणार। सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक। सुधीर मुनगंटीवार यांनी लायकी दाखवली, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार, नाना पटोले यांची प्रतिक्रिया। खंडणीखोर पक्षाच्या नेत्याने शिवसेनेला हिणवू नये, उद्धव ठाकरेंचं मोदींना प्रत्युत्तर। नकली शिवसेना असं म्हणत मोदींनी ठाकरेंवर निशाणा साधला। अमित शहा बाळासाहेबांच्या फोटोसमोर लोटांगण घालायला मातोश्रीवर आले होते, तेव्हा आमची शिवसेना होती हे विसरू नका, उद्धव ठाकरेंचं मोदींना प्रत्युत्तर। निवडणुकीमध्ये पवार आडनावासमोरील बटण दाबा। 15 वर्ष मुलीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। माझ्या निवडणुकीमध्ये भावंड फिरली नाहीत, आता गरागरा फिरत आहेत। पावसाळ्यामध्ये जशा छत्र्या उगवतात तसे उगवलेत, अजित पवारांची श्रीनिवास पवारांवर टीका। मुख्यमंत्री शिंदेंकडून अजूनही माझ्या अधिकृत उमेदवारीवर अधिकृत घोषणा नाही, श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। तर 2 दिवसांपूर्वीच फडणवीसांकडून कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंना उमेदवारी घोषित। 3 महिन्यांपूर्वीच मी श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबद्दल सांगितलं होतं, प्रचार सुरू आहे। श्रीकांत शिंदेंचा विजय निश्चित, भाजप नेते रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। मनसेचा आज शिवाजी पार्कमध्ये गुढीपाडवा मेळावा। राज ठाकरे भाजपसोबतच्या युती संदर्भात आज बोलणार का, सर्वांच्या नजरा। विकासाच्या आड येईल त्याला आडवा करून आमचे लोक गुढीपाडवा साजरा करतील, मुख्यमंत्री शिंदेंचा टोला। ठाण्यातील कोपिनेश्वर पालखी सोहळ्यामध्ये शिंदे सहभागी। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मतांची पडताळणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर 16 एप्रिलला सुनावणी। 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे लक्ष। आयपीएलमध्ये आज पंजाब विरुद्ध हैदराबादची लढत। दोन्ही संघांसमोर विजयी लय राखण्याचं आव्हान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।